होईल आध्यात्मिक प्रगती, शुभ अशुभ फळांची प्राप्ती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. मागील भागात आपण केतू रहस्य समजून घेतलं. या भागात आपण केतू परिवर्तनाचा राशींवर होणारा प्रभाव समजून घेणार आहोत. दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू ग्रह मेष राशीतून मीन राशीत, तर केतू ग्रह तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याआधी आपण राहू ग्रहाचे राशीवर होणारे परिणाम समजून घेतले आहेत. त्यानंतर अभ्यासकांना केतूचे प्रभाव समजून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. त्यानुसार अभ्यासकांच्या विशेष मागणीवरून आपण केतूचे राशींवर होणाऱ्या प्रभावाचे विश्लेषण करणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अवश्य करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. मी तुम्हाला मागील भागातही सांगितलं होतं, प्रत्येक ग्रह आपल्यावर दोन पद्धतीने प्रभाव टाकत असतो. एक मूळ कुंडलीतील त्याची स्थिती आणि दुसरं म्हणजे गोचरने निर्माण झालेली त्याची स्थिती. गोचर म्हणजे ग्रहांचं भ्रमण होय. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं याला गोचर असं म्हटलं जातं. मी नेहमी सांगत असते की गोचर हे चंद्र राशीने बघितलं पाहिजे. जेव्हा आपण गोचर विश्लेषण करीत असतो तेव्हा ते 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने असतं आणि 10% रवी राशीने असतं. याच टक्केवारीनुसार गोचरचा प्रभाव बघायला मिळतो. आता आपण केतूच्या गोचरचा अभ्यास करीत आहोत. त्यानुसार केतू चंद्रापासून ज्या राशीत असेल त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो. लग्नापासून केतू ज्या राशीत असेल त्याचा प्रभाव त्या तुलनेत कमी असेल आणि रवीपासून केतू ज्या राशीत असेल तिथला प्रभाव तो नक्कीच देतो. मात्र तो प्रभाव केवळ 10% असतो. थोडक्यात केतू छायाग्रह असला तरी त्याचा खूप मोठा प्रभाव बघायला मिळतो. त्यानुसार आता आपण केतूच्या परिवर्तनाच्या राशीनुसार प्रभाव समजून घेऊया. मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या 7म स्थानात विराजमान होता. आता तो राशी परिवर्तन करून कन्या राशीत म्हणजे तुमच्या 6ठ स्थानात प्रवेश करणार आहे. कन्या राशीत प्रवेश करणारा केतू सर्वप्रथम चित्रा नक्षत्रामध्ये म्हणजे मंगळदेवाच्या नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर तो चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर तो रवीच्या नक्षत्रातून त्याचा प्रवास सुरू होईल. त्यामुळे केतूचे तुम्हाला फारसे प्रभाव जाणवणार नाही. केतू जोपर्यंत मंगळाच्या नक्षत्रातून प्रवास करेल तोपर्यंत तो तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक असू शकतो. मात्र चंद्र आणि रवी या 2 ग्रहांशी केतूचं मोठं शत्रुत्व असल्यामुळे त्या काळात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता वाढणार आहे. 6ठ स्थानातून प्रवास करणारा केतू तुम्हाला अनेक बाबतीत शुभत्व देईल. मुख्य म्हणजे एखाद्याशी तुमचा वाद असेल, संघर्ष असेल तर आता लेट्स गो, जाऊ द्या ची भूमिका तयार होईल. त्यामुळे वाद घालत बसण्यापेक्षा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. दुर्लक्ष करणं हे अनेक प्रश्नाचं उत्तर असतं किंवा अनेक समस्यांचं समाधान असतं. काही ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे प्रश्न कमी होतात. त्या पद्धतीने येथे शत्रुत्व कमी होईल. बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता असल्यास तुम्हाला सर्वप्रथम वाटेल की आपण कर्ज घेऊच नये. अर्थात ही थोडीशी एकेरी बाब होते. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आता केतू बुध ग्रहाच्या राशीत येणार आहे. त्यामुळे बुध ग्रह केतूचं बळ ओढून घेईल. त्यामुळे पत्रिकेतील बुधाची स्थिती देखील बरंच काही ठरवेल. मेष राशीसाठी बुध ग्रह कारक नाही. त्यामुळे बुधाकडून मेष राशीला फारसं काही सकारात्मक मिळत नाही. तर आता हा 6ठ स्थानातील केतू मेष जातकांसाठी अनारोग्याची काही प्रश्न निर्माण करू शकतो. मात्र मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम यासारखी गोष्टींची तुम्ही सवय लावून घेतली तर तुम्हाला त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील.
कारण आपल्या पौराणिक मान्यतेनुसार केतू म्हणजे केवळ शरीर आहे. त्याला व्यायामाची नितांत आवश्यकता असते. मेष राशीला मिळणारा सगळ्यात सकारात्मक प्रभाव म्हणजे मागील काळात जोडीदाराकडून तुम्हाला सातत्याने नकारात्मक भावना येत होती. जोडीदार तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करीत होता, कारण आतापर्यंत केतू ग्रह तुमच्या सप्तम स्थानात विराजमान होता. आता तो षष्ठ स्थानात प्रवेश करणार असल्यामुळे त्या स्थितीत बदल होईल आणि जोडीदार पुन्हा तुमच्याकडे लक्ष देईल. ही बाब मेष जातकांसाठी सकारात्मक म्हणता येईल. वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान होता. आता तो राशी परिवर्तन करून कन्या राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे. ज्योतिष नियमानुसार पंचम स्थानातील केतू हा बऱ्यापैकी नकारात्मक असतो असं म्हणता येईल. मात्र त्याचवेळी तुम्हाला सकारात्मक प्रभाव देखील प्राप्त होतील, कारण पंचम स्थान हे तुमचं पुनर्जन्म दाखवतं, मागील जन्मातील तुमची कला कौशल्य दर्शवतं. याशिवाय आपल्याला माहीत आहे की पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघितल्या जातात. अशा पंचम स्थानातील केतू शिक्षणाच्या बाबतीत नैराश्य दाखवू शकतो. शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं, संततीने तुमचं न ऐकणं आणि प्रेमात वाद होण्यापेक्षा संवाद कमी होणं असा एक विभाग इथे दिसून येतो. म्हणून वृषभ जातकांनी त्या बाबतीत थोडं जागरूक राहावं. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात विराजमान होता. आता तो राशी परिवर्तन करून कन्या राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. इथे एक विरोधाभासाची स्थिती निर्माण होते, कारण पत्रिकेतील 4, 8, 12 ही मोक्ष त्रिकोणाची स्थानं आहेत. ही स्थानं केतूला मानवतात, कारण त्याला भौतिक गोष्टीपेक्षा आध्यात्मिक गोष्टी जास्त आवडतात. त्याचवेळी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या गोष्टी आपण बघतो. या सर्व गोष्टींमध्ये केतूला अजिबात स्वारस्य नसतं. या गोष्टी त्याला आवडत नाही. त्यामुळे येथील केतू वास्तू व वाहनाच्या दृष्टीने नकारात्मक प्रभाव देतो. आईच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरात सुखशांती नसली तरी शांती मात्र नक्कीच असते, पण ती एक प्रकारची नकारात्मक शांती असते, जी केतूच्या चतुर्थ स्थानातील आगमनामुळे निर्माण होऊ शकते. अशावेळी घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण घंटी वाजवली, टाळ्या वाजवल्या तर ही नकारात्मकता कमी होते आणि त्याचा शुभ प्रभाव देखील प्राप्त होतो. ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अर्थात सर्वच राशींसाठी मी शेवटी उपाय सांगणार आहे, ते तुम्ही करू शकता. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान होता. आता राशी परिवर्तन करून कन्या राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान असतं. प्रवास, शेजारी, बंधुसौख्य देखील या स्थानावरून बघितलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे हे स्थान केतूला मानवतं, कारण तृतीय स्थानाला उपचय स्थान देखील म्हटलं जातं. ज्योतिष नियमानुसार पापग्रह उपचय स्थानात अधिक शुभ फळं प्रदान करतात. अशा स्थानात केतू ग्रह येणार असल्यामुळे तुम्ही जर एखादं कार्य करीत असाल, एखादा प्रोजेक्ट तुमच्यासमोर असेल, तर त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा केतू तुम्हाला प्रचंड मदत करेल. मात्र त्याचवेळी भावंडांसोबत थोडं नैराश्य येणं किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण होणं असे प्रभाव प्राप्त होतील. अर्थात भांडण होईल असं नाही, कारण केतू भांडायला जात नाही. मात्र केत छुडाए खेत अशी आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. त्यानुसार केतू दुरावा निर्माण करतो. ही बाब लक्षात घेऊन भावंडांसोबत नातं समृद्ध करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान होता. आता राशी परिवर्तन करून कन्या राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब आणि वाणीचं स्थान असतं.
आता केतूला मूक नसल्यामुळे वाणीवर त्याचा फारसा प्रभाव होत नाही. आता उरला केवळ धन आणि कुटुंबाचा प्रश्न. तर सिंह जातक, ज्यांच्यासाठी धन हे एरवी अत्यंत महत्त्वाचं असतं, ते केतूच्या प्रभावामुळे पैशांपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व द्यायला लागतात. आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करायला लागतात. अर्थात हे सर्व त्यांच्या कळत नकळत घडतं. मग अशा वेळी काय करायला हवं? तर जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं आहे की हे केतूमुळे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आहे, तर शांतपणे सौम्यपणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी नातं सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह आतापर्यंत तूळ राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान होता. आता तो राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजे तुमच्या प्रथम स्थानात केतूचे आगमन होईल. इथे केतू तुमच्यात डिटॅचमेंट तयार करेल, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व आध्यात्मिक वाटेवर जाईल. आध्यात्मिक भाव तुमच्या व्यक्तिमत्वात निर्माण होतील. इतर कोणत्याही गोष्टीकडे चला जाऊ द्या किंवा दुर्लक्ष करा ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल. इथे एक बाब अजून घडून येईल, ती म्हणजे केतूला डोकं नसल्यामुळे, डोळे नसल्यामुळे त्याच्यात उत्सुकता निश्चितच निर्माण होते. एखादी गोष्ट घडते तर ती का घडते आहे याचा शोध तो घेतो. प्रथम स्थानात आलेला केतू त्याचा शोध नक्कीच घेतो. खूप वेळा तो थोडा संभ्रमित होतो. याला आपण एक सुप्रभाव देखील म्हणू शकतो. मात्र कन्या जातकाच्या दृष्टीने नैराश्यामुळे संसारातील, करिअरमधील, शिक्षणामधील आवड कमी होण्याचा दुष्प्रभाव देखील येऊ शकतो. म्हणून त्या बाबतीत कन्या जातकांनी जागरूक राहावं. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे अगदी सहज करता येण्यासारखे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये आपण ते नियमित सांगत असतो. उपाय छोटे असले तरी प्रभाव खूप मोठा असतो. त्यानुसार या केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला सांगणार आहे. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतील, म्हणून तुम्ही ते अवश्य करावे. यामध्ये मेष राशीच्या जातकांना श्री गणेशाची आराधना करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. त्यानंतर वृषभ राशीच्या जातकांनी काळ्या कुत्र्याला नियमितपणे पोळी खाऊ घालावी, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. मिथुन राशीच्या जातकांनी चांदीच्या भांड्यामध्ये शहद भरून ते घरामध्ये कुठेतरी ठेवून द्यावं, त्याचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील. कर्क राशीच्या जातकांनी वृद्ध व्यक्तींचा सन्मान करावा, त्यांचा आदर करावा व शक्य झाल्यास त्यांची योग्य ती मदत देखील करावी. सिंह राशीच्या जातकांनी शक्यतोवर खोटं बोलू नये. केतूच्या या गोचरमध्ये ते त्यांच्यासाठी भयंकर त्रासदायक ठरेल. कन्या राशीच्या जातकांना मंदिरात ब्लँकेट दान करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. या उपायांनी केतूचे हे गोचर तुम्हाला फारसं त्रासदायक ठरणार नाही, म्हणून तुम्ही ते अवश्य करायला हवे. अशा पद्धतीने केतू परिवर्तनाचे प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशींवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल. तसंच कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.